हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की 21 दिवसामध्ये आपल्या अवचेतन मनाच्या शक्तीने आपण आपली जिंदगी कशी बदलवायची. ओके, ह्याबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, जेव्हा हे अवचेतन मनाची शक्ती जागृत होते तर आपण एव्हरीथिंग मॅनिफेस्ट करू शकतो. त्यासाठीच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने अवचेतन मनाच्या शक्तीने आपण आपली जिंदगी बदलवू शकतो. ओके, चला तर आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, काय तुम्ही विचार करता की आपली किस्मत पहिलेपासूनच तय आहे? तर नाही मित्रांनो, आपली किस्मत पहिलेपासूनच तय नाही आहे. आपली किस्मत आपल्या विचाराने बनत असते आणि आपले विचार आपल्या अवचेतन मनामध्ये लपलेल्या एका शक्तीने बनत असते. जर आपण योग्य प्रकारे आपल्या अवचेतन मनाला जागृत केलं तर आपण केवळ आपली जिंदगी नाही तर दुसऱ्यांची सुद्धा जिंदगी बदलवू शकतो. 99% लोकांच्या समोर पण आपण जाऊ शकतो आणि सफलतासुद्धा मिळवू शकतो. हे काही जादू नाही मित्रांनो, बल्कि हे विज्ञान आहे, प्राचीन ज्ञान आहे आणि अनुभवांचा अनोखा एक संगम आहे. म्हणून ह्या व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा मित्रांनो, कारण हे आपल्या जिंदगीमध्ये सर्वात मोठा बदल आणू शकते. आपला अवचेतन मन एक विशाल शक्तीचा संगम आहे मित्रांनो. तुम्हाला आजपर्यंत माहिती होतं का की एक अवचेतन मन एक विशाल शक्तीचा संगम आहे? तर होय मित्रांनो, अवचेतन मन खूप विशाल शक्तीचा संगम आहे. हा एक असा कॉम्प्युटर आहे, जसे की जर तुम्ही ह्याला मी असफल आहे जर प्रोग्रामिंग द्याल तर तो तुम्हाला असफलच बनवेल. परंतु जर तुम्ही त्याला मी सफल आहे असं प्रोग्रामिंग द्याल तर तो तुम्हाला अवश्य सफल बनवून दाखवणार आणि हे आपल्याला असंभवला पण संभव बनवून देईल. कोण? हा अवचेतन मन. तर आइन्स्टाईनने म्हटलं होतं की आपण आपल्या माइंडला फक्त 10% क्षमताचा उपयोग करत असतो, परंतु असली प्रश्न हा आहे की बाकीचं 90% क्षमताचं काय मग? तर ही क्षमता मित्रांनो, ही क्षमता आपल्या अवचेतन मनामध्ये छुपलेली आहे, लपलेली आहे. आता प्रश्न हा पडतो की ह्याला मग जागृत करावे कसे? तर त्यासाठी सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. तर ह्यासाठी मी आपल्याला 3 असे सिद्ध प्रकार सांगणार आहे जे वैज्ञानिक रूपाने प्रमाणित आहे. तर पहिली टेक्निक आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन. त्याला अवचेतन मनाला आपल्याला जागृत करायचं आहे. ओके, तर ते जागृत करण्यासाठी 3 असे वैज्ञानिकच्या रूपाने प्रमाणित आहे ते 3 सिद्ध प्रकार आपण बघत आहोत. तर पहिला आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन. मित्रांनो, प्रत्येक शब्द हे आपण बोलत असतो, ते शब्द आपल्या माइंडवर असर टाकत असतात, परंतु अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक कथन आपल्या अवचेतन मनासाठी एक कोड प्रमाणे काम करत असते. ओके, त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला काही अफर्मेशन बोलायचे आहेत. जसे की मी सांगते, मी दिवसेंदिवस बेहतर होत चाललेली आहे. सेकंड अफर्मेशन, सफलता माझ्याकडे आकर्षित होत आहे. थर्ड अफर्मेशन, मी खुश आहे, माझे सर्व कामं सफल होत आहेत. चौथी अफर्मेशन, माझ्याकडे असीम पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. पाचवी, मी माझ्या जीवनाचा रचनाकार आहे. 6वं, माझे स्वप्न खरे होत आहेत. 7वं आहे, पूर्ण ब्रह्मांड माझ्या फेवरमध्ये कार्य करत आहे. मी धनवान आहे. ओके, मी खुश आहे, मी शांत आहे. ओके, हे अफर्मेशन झाले. मित्रांनो,
परंतु तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की फक्त बोलण्याने काहीच होणार नाही, तर त्याला आपल्याला हे सर्व अफर्मेशन बोलताना त्यामध्ये फिलिंग ॲड करायच्या आहेत, आपल्या भावना त्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि चेहऱ्यावर स्माईल ठेवत आपल्याला मिररमध्ये जाऊन ह्या अफर्मेशन बोलायच्या आहेत. म्हणजेच काय होईल, जेव्हा आपण मिररमध्ये बघतो तर स्मित हास्य करतच असतो आणि स्मित हास्य केल्यानंतर ते न्यूरॉन्स जे आहे ते पॉझिटिव्ह वेमध्ये तयार होत असतात आणि हे अफर्मेशन जेव्हा म्हणतो तर अवचेतन मन हे कार्य करायला लागते. ओके, तर हे भावना आणि फिलिंग्सने बोलायचं आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल की मी सक्षम आहे, तर असं महसूस करा की जसे आपण पहिलेपासूनच ऑलरेडी सफल आहात. हे आपल्या विचारांना बदलवून आपली वास्तविकता बनवून देत असते, आपली वास्तविकता बदलवून देत असते. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका शोधाच्या अनुसार जेव्हा लोक अफर्मेशनचा उपयोग करतात मित्रांनो, तर त्यांच्या माइंडमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन बनत असतात. काय? नवीन न्यूरल कनेक्शन बनत असतात. ओके, जे त्यांना सकारात्मक विचार आणि सफलताकडे घेऊन जाते. आता बघूया व्हिज्युअलायझेशन. ओके, इथपर्यंत समजलं मित्रांनो अफर्मेशनबद्दल. ओके, तर आता बघूया व्हिज्युअलायझेशन. ही टेक्निक आपल्या स्वप्नांना हकीकतमध्ये बदलण्याचा एक जादुकी तरीका आहे. ही टेक्निक आपल्या स्वप्नांना हकीकतमध्ये आणून देण्याचा एक जादूचा तरीका आहे, प्रकार आहे. तर असं वाटेल की कसे करावे व्हिज्युअलायझेशन, ते सुद्धा यामध्ये सांगणार आहे मित्रांनो. काळजी करण्याची काहीही गरज नाही. एका शांत जागेवर बसा मित्रांनो आणि अगदी हळूवार दीर्घ खोलवर श्वास घेत आपले डोळे बंद करा आणि डीप ब्रीदिंग करा 3 ते 5 वेळा. ओके, पूर्ण बॉडी, माइंड, सोल रिलॅक्स झाली आहे अशी कल्पना करा. त्यानंतर परत एक डीप ब्रीदिंग घ्या आणि असं महसूस करा की तुम्ही जो श्वास घेत आहात तर पूर्ण पॉझिटिव्हिटी इनहेल करत आहात आणि तुमच्या अंदरील संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह थॉट्स बाहेर टाकत आहात. ओके, त्यानंतर शांतपणे कल्पना करा की आपण त्या जिंदगीला जगत आहात जे तुम्हाला आत्ता पाहिजे आहे. जे तुम्हाला भविष्यामध्ये जे पाहिजे आहे जिंदगी, ते तुम्ही आत्ता जगत आहात अशी कल्पना करा. कल्पना करा की आपल्या जिंदगीला जगत आहात जे तुम्हाला पाहिजे. जर तुम्ही एक नवीन बिझनेस चालू करणार असाल तर स्वतःला सफल बिझनेस मीटिंगमध्ये बघा. स्वतःला नवीन बिझनेस मीटिंगमध्ये बघा. जर तुम्हाला एक नवीन घर खरेदी करायचं असेल मित्रांनो, तर तुम्ही स्वतःला त्या नवीन घरात फिरताना बघा. ऑलरेडी ते घर तुमच्याकडे आहे अशी कल्पना करून तुम्ही त्या घरात वावरताना, फिरताना बघा आणि तसं महसूस करा. त्या फिलिंग त्यामध्ये टाका. प्रत्येक गोष्टीवर स्पष्ट रूपाने लक्ष द्या. आपल्या घरातील वस्तूंकडे, जसे की घराचा कलर कुठला आहे, खिडक्या कुठे आहे, स्वयंपाकखोली कुठे आहे, तुमची गाडी कुठे पार्किंगला लावलेले आहात, तुमच्या पार्किंगमध्ये फुलं झाडे जे आहेत साईडने, ज्या साईडने फुलं झाडे जे लावलेले असतात, त्या फुलांचा सुगंध तुम्हाला तो येत आहे, ते भावना महसूस करा, ते सुगंध महसूस करा. ओके, ह्या पद्धतीने कल्पना करा. ओके, सुगंध पूर्णपणे महसूस करा. हे का काम करते मित्रांनो, तर आपलं जे दिमाग आहे, आपलं जे माइंड आहे, असली आणि कल्पना मध्ये काहीही फरक नाही असं तो समजतो. म्हणजेच आपलं माइंड असली आणि कल्पनामध्ये फरक नाही करू शकत. काय असली आणि काय नकली हे त्याला अवचेतन मनाला नाही समजत. म्हणून आपल्याला आपलं माइंड असली आणि कल्पनामध्ये फरक नाही करू शकत. म्हणून आपल्याला ही ट्रिक्स यूज करायची आहे. जेव्हा
जेव्हा तुम्ही वारंवार तोच पिक्चर तोच तीच म्हणजे फोटो म्हणा, तस्वीर म्हणा बघता आपल्या माइंडमध्ये, तर हे खरोखर पाणू लागत असते अवचेतन मन, आणि आपल्याला त्या गोष्टी हकीकतमध्ये आणण्यासाठी तो अवचेतन मन प्रेरित करत असते. बघा मित्रांनो, उदाहरणार्थ महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर व्हिज्युअलायझेशनचा इस्तेमाल करून आपल्या परफॉर्मन्सला बेहतर बनवत होते. ते प्रत्येक मॅचच्या अगोदर आपल्या माइंडमध्ये ते बघत होते की कसे ते शॉट्स खेळणार आहेत आणि ते कसे जिंकणार आहेत. आता बघूया सर्वात सोपी आणि सर्वात प्रभावशाली टेक्निक. तर आपलं ध्यान तिथे जाते जिथे आपली ऊर्जा असते. जेव्हा आपण आपल्या जिंदगीच्या चांगल्या गोष्टींवर ध्यान देत असतो तेव्हा आपलं माइंड अधिक सकारात्मक गोष्टींना आकर्षित करत असते. इथपर्यंत माहिती आहे ना मित्रांनो. तर कसे करावे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग. तर मित्रांनो, हर रोज रात्रीला झोपण्यापूर्वी एका डायरीमध्ये तुम्ही कमीत कमी 5 गोष्टी तर नक्कीच सहज लिहू शकता मित्रांनो. 5 गोष्टी लिहायसाठी काही 2 मिनिटं तर लागतात. तर ती 2 मिनिटं काढायची आहे रात्रीला. झोपण्याच्या पूर्वी एका डायरीमध्ये 5 गोष्टी लिहा ज्यांच्यासाठी आपण ह्या ब्रह्मांडाला आभार व्यक्त करत आहात, त्या वस्तूंसाठी आभारी आहात. तर तुम्ही त्यामध्ये या पद्धतीने लिहू शकता. मी आज स्वस्त आहे, मला एक चांगला परिवार मिळाला आहे त्यासाठी मी ग्रेटफुल आहे, मला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मौका मिळालेला आहे, थँक्यू ब्रह्मांड. या पद्धतीने तुम्ही आता जे श्वास घेत आहात मी आता जे श्वास घेत आहे जन्मापासून तर आतापर्यंत माझ्यावर जितकं पण मनी खर्च झाला आहे त्यासाठी मी आभारी आहे. असं जे काही तुम्ही ज्या घरात राहतात त्या घराला सुद्धा मी ह्या सुंदर अशा घरासाठी धन्यवाद देते. या पद्धतीने तुम्ही 5 वाक्य कोणतेही लिहा आणि प्रत्येक वाक्यामध्ये भावना महसूस करा. ओके. तर हे का काम करते? आपल्या अवचेतन मनाला संदेश मिळते की आपल्या जिंदगीमध्ये पहिलेपासूनच सर्व काही चांगलं आहे. ह्यामुळे काय होते मित्रांनो, ह्यामुळे भीती आणि चिंता खतम होऊन जाते आणि आपल्या सफलतेच्या रस्त्याकडे आपण वळत असतो. आपण सफलतेच्या मार्गावर चालतो आणि सफलतेच्या सीड्या दिवसेंदिवस एक एक अप अप करत जातो. ओके. तर जो डिस्पेंजाच्या शोधाच्या अनुसार ग्रॅटिट्यूड आपल्या माइंडच्या त्या हिस्सांना सक्रिय करत असते जे खुशी आणि सफलतासाठी जिम्मेदार असतात. तर आता प्रश्न हा आहे की याला योग्य प्रकारे सुरू कसे करावे. हे आहे दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग. ओके मित्रांनो, दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग. पहिल्या हप्त्यामध्ये अफर्मेशन सकाळी आणि रात्रीचे आहे. त्यानंतर व्हिज्युअलायझेशन आहे. तुम्ही दिवसातून कधीही 1 किंवा 2 वेळा तुम्ही नक्कीच करा. जर तुम्हाला सहज व्हिज्युअलायझेशन नाही जमत असेल तर यामध्ये एक ट्रिक सांगते मित्रांनो. तुम्हाला जे काही तुमच्या लाईफमध्ये सध्या पाहिजे आहे, जे मॅनिफेस्ट करायचे आहे, त्याची एक गुगलमधून पिक्चर काढा आणि त्याच्या खाली तुम्ही स्टोरी तयार करा की मी इथे राहत आहे. एक घराचं पिक्चर काढले तर त्यामध्ये लिहा, त्याच्याच खाली लिहा, म्हणजेच तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायला सहज शक्य होईल. त्यामध्ये लिहा की मी इथे राहत आहे, मला हे पार्क आवडते, मी इथे बसून चाय पित आहे. या पद्धतीने तुम्हाला जे काही फिलिंग येत आहे, ओके, ते लिहा. इथे बसून मी मेडिटेशन करत आहे, हे मी मेडिटेशनचा एक कोना तयार केला आहे. या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये सर्व काही लिहा आणि त्या पिक्चरला पलके म्हणजेच काय, डोळे न झपकता ते अगदी त्या पिक्चरला बघत राहा आणि लगेच डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुम्ही त्या घरात ऑलरेडी राहत आहात आणि ते स्वप्न तुमचं हकीकतमध्ये आलेलं आहे. आणि सगळं मी सांगितल्याप्रमाणे फुलझाडांचा सुगंध, रंग, घरांचा, तुमची गाडी का पार्क केली आहे ते सर्व यामध्ये बघा. या पद्धतीने व्हिज्युअलायझेशन करा. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितलं आहे, ते सगळ्यांना शक्य होईल. त्यानंतर दुसऱ्या हप्त्यामध्ये ग्रॅटिट्यूड जर्नलिंग करणे सुरू करा. त्यानंतर अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन डेली रुटीनचा भाग बनवायचा आहे आणि याला नेहमी सुरूच ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या हप्त्यामध्ये ह्या 3 टेक्निकला मिळून तुम्ही एक रुटीन बनवा. तुमच्या
नुसार. ओके. आणि ह्यामध्ये काळजी घेण्याची एक गोष्ट आहे म्हणजे सावधानी बाळगायची आहे. याला कधीही तुम्ही मध्येच सोडून देऊ नका. ज्या प्रॅक्टिसेस मी यामध्ये सांगितलेल्या आहे. दररोज कमीत कमी 10 मिनिट जरूर द्या स्वतःला. याला गंभीरताने घ्या मित्रांनो, कारण सफलता काही जादू नाही आहे, तर हे आपल्या अवचेतन मनाची शक्ती आहे, ज्याला आपण स्वतःच प्रोग्राम करत असतो. तर आजपासूनच सुरुवात करा. आजपासून, आत्तापासून, या क्षणापासून सुरुवात करा. अफर्मेशन बोला, व्हिज्युअलायझेशन करा, ग्रॅटिट्यूड जर्नलिंग सुरू करा. ओके. ह्या पद्धतीने करा मित्रांनो. ओके. थँक्यू. आणि मित्रांनो, परत एक आठवण ठेवा, आपण आपली किस्मत स्वतः लिहितो. बस आपल्या अवचेतन मनाला जागृत करा आणि ह्याला आपल्या सफलतेचा साथी बनवा. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.